आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा. मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला. का रे? अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो. म्हटलं मग नाही तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे. म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये, तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण के भेजे में केमिकल लोचा होईल आहे, तरी केमिकल लोच्याची केस आहे. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी नाही करत. या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का हो? एक? याचं कारण भूमिकाच नाही घेतली, कधी भूमिका घ्यायचीच नाहीये. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा. देशाची निवडणूक आहे, तुमच्या आमच्यातली नाही अशी. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार? मी खंजीर खुपसला. मी खरं तर या विषयामध्ये मी कधी हातही घातला नसता, पण मला आज बोलावं लागतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अलिबागला शिबिर होतं आणि मी त्या शिबिराला जात असताना मला वाटेमध्ये लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवला ऍडमिट केलेलं आहे पनवेलच्या जवळ. स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मला मोबाईलवरती फोन आला. मला बोलले कुठे आहेस तू? मी म्हटलं निघालोय. येतोयस ना? लवकर ये आणि हॉस्पिटलला पोच. मी गेलो हॉस्पिटलला, भेटलो, बसलो, बोलणं झालं. तिथून बाहेर पडताना माझ्याबरोबर, मी गाडी चालवतोय, माझ्याबरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. त्याच्या ऑपरेशनच्या वेळेला दिवसभर तिकडे हॉस्पिटलमध्ये मी बसून होतो. हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून?